देशात आणि राज्यात आणि आता नांदेडमध्ये सुद्धा भाजपाचं रावत. देशात भाजपचे सरकार आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, राज्यात देवेंद्र यांच्या नेतृत्वात भाजपा आणि आता नांदेडमध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे भाजपा सत्तेत आली आहे. आणि आता भाजपाचंच नांदेडमध्ये महापौर होतोय आणि उपमहापौर होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. नांदेडचा सर्वांगीण विकास भाजपाच्याकडून केला जाईल असे माध्यमांशी बोलताना भाजपाकडून उपमहापौर पदाचे उमेदवार असणारे भानुसिंह दीपकसिंह रावत यांनी सांगितलं. यापुढे ते म्हणाले की अशोकराव चव्हाण यांच्या स्वप्नातील यांचे विजनमधील नांदेड विकसित करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि जुन्या नव्यांचा कुठलाही वाद नसून कमळ हे सर्वस्व असे भावना त्यांनी एवढे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पाहूया याविषयी अशोका न्यूज लाईव्हचा वृत्तांत. सर्वप्रथम सर्वांना माझ्या जय श्रीराम. आज नांदेड वाघाळा महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आलेली आहे आणि ते शक्य आमचे नेते ते शक्य झाले केवळ आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि व तसेच आमचे महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, माजी मंत्री DP साहेब आणि गोपचडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व टीमनं जोरदार काम केल्यामुळे एक हाती सत्ता ही आमच्या नांदेडला आमची आलेली आहे. आणि पहिल्यांदाच आमचा भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा आमचे नेते श्री अशोकराव चव्हाण साहेबांमुळे आणि सर्व सहकार्यामुळे फडकला आहे आणि पहिला महापौर बसण्याचा मान आमच्या वहिनीला भेटलेला आहे. याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नांदेडच्या जनतेचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण फक्त एकटे भाजपचे नगरसेवक होता आणि तो हा झेंडा भाजपचा झेंडा, आज तुम्ही उपमहापौर पद मिळतो नाही बघा, 45 नगरसेवकमध्ये हे फक्त भारतीय जनता पार्टीचा कमळाचा फुलावर निवडून आलेले आहे. हे कुणी इतर पक्षाचा किंवा इतर निशाण नाही. म्हणजे आम्ही एकत्र कुटुंब आहोत 45. इथं नवीन जुन्याचा काही वाद नाही. आणि आपण ते म्हणतात हे ते पूर्ण सिंबल कमळच्या फुलाचे होते. 45 म्हणजे पूर्ण भाजपच झाले ना. हे भाजपमध्ये फक्त झाले माननीय अशोकराव चव्हाण साहेब, गोपचडे साहेब आणि नांदेडच्या जनतेमुळे. विरोधी पक्ष येते ते आता महापौर पद निवड होईल तुमची, नाही बघा, आपल्याला सर्व कारणीभूत माहिती आहे की नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये मागील 20 वर्षापासून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभत होतो. पण तेवढा तो पक्ष आणि विरोधी पक्ष असल्यामुळे तो आमचा भाग होता. पण यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आहोत. भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेमध्ये आहे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे. तर आम्ही विकासाचा रथ पुढे घेऊन जाऊ आणि आमचं विजन ठरलेलं आहे. आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी एक विजन ठरवलं आहे. त्या विजन खाली आम्ही नांदेडचा विकास करू आणि सर्वपक्षीय लोकांना घेऊन नांदेड विकास करायचे आमचा ध्येय आहे.